तिचं तोंड बघा किती मासूम बनवते. असं वाटतं की पूर्ण बिस्किट देऊन टाकू तिला. हे घे बिस्किट. ए ए खूप दिवसानंतर भाई, अजून कॉंग्रॅच्युलेशन. ते आमच्या मध्येच आहे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. मंटू, ए मंटू, मंटू जागलीये. ए मंटू, गुड मॉर्निंग. माझं बाळ गुड मॉर्निंग. अजून स्वीटी बघा तिथं झोपा काढतीये. ए स्वीटी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मम्मी बघा, मम्मी मम्मी तर चाय पिते एकटी एकटी. चहा ते पोळी सामान्य तर खाय ना. मला चाय अजून पुरणपोळी नाही आवडत. म्हणजे चाय सोबत पुरणपोळी खायला नाही आवडत. एक वेळेस चपाती असती तर ती वेगळी गोष्ट आहे, चपाती खाल्ली असते चाय सोबत, पण पुरणपोळी मला नाही आवडत. तिने पण खाल्ली ना, तिने खाल्ली. हो वहिनी, तुम्ही चाय पिलात, पुरणपोळी पण खाल्ली चाय सोबत. कसं आवडतं तुम्हाला? इथं चाय रेडी आहे गरम गरम. खाली जाऊन मी बिस्किट आणलं मला खाण्यासाठी. मंटूला काय पाहिजे? बिस्किट. बिस्किट आणलं तर लगेच मंटू पण आली, अजून तिथं स्वीटी पण आली. तिथं येऊन बसले दरवाजा. काय पाहिजे? बिस्किट पाहिजे? बिस्किट काय पाहिजे? हा काय पाहिजे? यांना ना अर्धा अर्धा द्यायला लागेल. हे घे, तू अर्धा खा. हे घे. एटीएम असेल ना ते मला काढून दे ना, मी पाठवतो. दादाचा आलो ना. मम्मी, हे माझे बाळ असे का बसलेत? हे बाळांनो, तो आवडला पैसे काढून द्यायचेत ना पप्पाला. हे बाळांनो बघा, इथं बिस्किट आहे म्हणून गप्प बसलेत. बिस्किट पाहिजे. स्वीटीचं तोंड बघा किती मासूम बनवते. असं वाटतं की पूर्ण बिस्किट देऊन टाकू तिला. हे घे बिस्किट. ए ए लगेच उठली. चल. इथं सुकट भाजायला ठेवलेत. अजून इथं मंटीला सुकट खायची आहे. हा सुकट सुकट. वास आला, वास आला. बिचारी मम्मी इथं कपडे धुवायला बसलीये. संडे संपला. जे आता जॉब करतात त्यांना एकच दिवस भेटतो संडे, तो पण कामातच जातो. आराम करायला टाइमच नाही भेटत ना मम्मी. कालचा दिवस कसा गेला? पुरणपोळी मध्ये गेला. बनवल्या खाल्ल्या, चांगलं वाटलं ना. वहिनी इथं सुकटची चटणी बनवते. भाकरी करायच्या. भाकरी नको, चपाती बेस्ट आहे. चपाती करा मग पटकीनं, मी पण एखादी चपाती नाही. अजून इथं मंटूला वास येतोय, सुकटचा वास येतोय, सुकटचा वास येतोय. मंटू सुकट दिली नाही ना? खाल्ली तिने त्या पिशवीतली. अरे बापरे, म्हणतो मी आतमध्ये गेले तर खात होते. आणि परत आली बघायला हाय का पिशवी अजून. अजून पाहिजे? किती खाणार, किती खाणार? जीव एवढूसा अजून खायचंय एवढं. माझी आंघोळ झालीये, मी रेडी होऊन बसलोय जेवायला. चपाती, सुकटची चटणी, अजून आपले कुरकुरे. अरे बापरे, काय आहे? स्वीटी, इथं स्वीटी तर बसली होती, कारण मी जेवायला बसलो तर स्वीटी आली होती. मंटू पण आली. मंटू झोपली होती आतमध्ये. हे मंटू, तू का आली? हे घे, चल. स्वीटी पाहिजे तुला? तुला एक कुरकुरे देईल, एकच. एक कुरकुरे खूप झाले तुला. हवाला कुरकुरे देऊ या हवाला देऊ? हवाला कुरकुरे याला पुरणार पण नाही. हे घे, चल खाली बघ. ए सेट सेट सेट, 1 2. हो, व्हेरी गुड. तर आता फटाफट आपण जेवूया, अजून जाऊया साईनला. साईनच्या नंतर भायकल्ल्याला जायचंय, कॉलेजमध्ये फॉर्म निघलेत का नाही बघायचंय. तर फटाफट जेवून घेऊया, अजून निघूया. मी आता आलोय बस स्टँड वरती, बसचा वेट करतोय. जेवण झालंय, अजून 5-10 मिनिटं झालं, बस आली नाहीये. 5-10 मिनिटं झालं थांबलोय, अजून बस आली नाहीये. बाईक पप्पा घेऊन गेले, नाहीतर मी बाईकनेच गेलो असतो. बाईक असते ना तर लवकर गेलो असतो. बाईकने कसं
लवकर गेलो असतो, लवकर आलो असतो. बसने कसं थोडा वेळ जाईल. साईनला जायचं, मग तिथून बायकाला मग परत यायचं, खूप वेळ जाईल. बाईक असते तर फटाफट जाऊन आलो पण असतो. अजून आम्हाला व्हिडिओ पण बनवायचे, त्यामुळे आता वाजलेत 1. तर आता बघू, जर तिथं पोहोचलो, त्यांचा लंच ब्रेक लागला तर भाई लय म्हणजे लय लंबी, मग वेट करायला लागेल 1 तास. त्यांचा 1 तासाचा लंच ब्रेक असतो. आता बघू, आली वाटतंय. मी आता लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज मध्ये आलो होतो. तिथे मी त्यांना विचारलं की सर कधी काय फॉर्म निघणार आहेत. तर ते बोलतायत की अजून काही निघले नाहीत, तुम्ही 5 जानेवारी नाहीतर 10 जानेवारीला या, तेव्हा चेक करा. तुम्ही बघतायत म्हणजे एका ऍडमिशन साठी किती धावपळ, म्हणजे भाई कधीपासून येतोय जातोय, अजून काय फॉर्म निघले नाहीत. विचार करतायत म्हणजे किती पळापळ करायला लागतीये, इथून जावा तिथं जावा, या विचारा, हे ते. आता डायरेक्ट 2026 मध्ये जाऊन चेक करायचं. आता आपण भायकल्ल्याला जाऊया, तिथे विचारूया फॉर्म निघलेत का नाही. आता बाहेर जातो इथून, तिथून बस पकडतो. आता मी पोचलोय नागपाड्याला, आता कॉलेजमध्ये चाललोय. आता बघू काय होतंय काय नाही. मला असं वाटतंय की त्यांचा लंच ब्रेक नको व्हायला, कारण 2 वाजून गेलेत. कधी पण काय लंच ब्रेक होऊ शकतो. बघू काय होतंय काय नाही. मला जस्ट विचारायचंय फॉर्म निघलेत का नाही, कधी काय निघणार आहेत, बस एवढं विचारायचंय. अजून निघून यायचंय, बाकी काय नाही. तुम्ही बघतायत ना ही गव्हर्नमेंट काय करते काय माहिती भाई. केवढा टाइम लावतेत म्हणजे भाई, केवढं म्हणजे तुम्ही स्वतः ब्लॉग बघतायत की मी किती येतोय जातोय फेरी मारतोय. तुम्ही स्वतः बघतायत, तर माझ्यासारखे किती मुलं असतील येतात जातात, फॉर्म निघलेत का नाही विचारत असतील. विचार करा, माझ्यासारखे किती मुलं ही प्रॉब्लेम फेस करत असतील. तर चेंबूरला राहतोय तरी एवढं काय नाहीये, ट्रॅव्हल करू शकतो. जे लांब लांब राहत असतील त्यांचं काय होत असेल. आता जाऊन बघतो काय होतंय काय नाही. आता कॉलेजच्या बाहेर आले, त्या सरांना विचारलं तर ते सर बोलतायत की अजून काय फॉर्म आले नाहीत. आम्हाला आता मीटिंग होणार आहे त्यांची कॉलेजची. मग ते बोलले की जानेवारी पर्यंत बहुतेक निघणार आहेत फॉर्म. मी बोललो की ठीक आहे, जानेवारीच्या फर्स्ट वीक मध्ये निघतील, कधी निघतील, 10 दिवसांनी निघतील. ते बोलले काय डिसाईड नाहीये, ऑनलाईन चेक करा, ऑनलाईन आम्ही अपडेट देत राहू. मग मी त्यांना विचारलं की सर किती सीट अवेलेबल आहेत तिथे. ते बोलले की 12 सीट असतात. मी बोललो की एससी कास्टचे किती आहेत. ते बोलले की फक्त 1 सीट आहेत. मी बोललो भाई म्हणजे फक्त 1 सीट भाई, काय कळत नाही भाई. फक्त 1 सीट, माझा नंबर लागेल ना लागेल भाई, लय कठीण आहे भाई. असं आहे. मग ते बोलले की दुसऱ्या कॉलेजमध्ये पण चौकशी करा. मग ते बोलले की सायन हॉस्पिटल आहे, सायन आहे, नायर आहे, आणि कोणचे केम हॉस्पिटल आहे. मग मी बोललो की सर मी सगळी चौकशी काढली आहे, सायन मध्ये पण विचारलंय, सायन मध्ये काय फॉर्म निघले नाहीत. केम हॉस्पिटल अजून नायर हॉस्पिटलचे जे ऍडमिशन आहेत ना, ते बोलले की सायन मध्ये ऍडमिशन करायला लागतात, मग सायन वाले स्टुडंट केमला पाठवतात, अजून नायरला पाठवतात. सायन मध्ये 30 सीट आहेत, 10 सायन मध्ये, 10 केम मध्ये पाठवतात, अजून 10 नायर मध्ये, असे 30 मुलं पाठवतात. 30 सीट आहेत, 10 मध्ये तिघांना डिवाइड केलं असं आहे. अजून इथे 1च सीट आहेत. आता बघू कसं काय होतंय भाई. मला थोडं नाही का कसं तरी वाटतंय, लाईक म्हणजे नाही का फक्त 1 सीट आहेत भाई, फक्त 1 सीट, अजून एवढी धावपळ. काय माहिती मला माझा नंबर लागेल नाही लागेल. आता बघू काय होतंय काय नाही, जे होईल ते होईल. नाही तर मला प्रायव्हेट मध्येच ऍडमिशन करायला लागेल. म्हणजे एवढी धावपळ करतो ना ती सगळी वेस्ट. मी घरी गेलो, घरी फ्रेश झालो, अजून आता आलो व्हिडिओ बनवायला. ही एक वेगळी स्पॉट आहे, हिडन स्पॉट आहे व्हिडिओची. बघा एक नवीन लोकेशन. कधीपर्यंत पीसी 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 तीच लोकेशन तुम्हाला दाखवू, ही जरा वेगळे लोकेशन तुम्हाला दाखवतो. अक्षय आलाय, अभिषेक आलाय. हे काय बिबट्या भाऊची व्हिडिओ आहे, आणि शेड्यूल केलं टायमिंग. अभिषेकची एक बिबट्या भाऊची व्हिडिओ आहे, अक्षयची एक व्हिडिओ इथं शूट करायची आहे. त्यासाठी झालोय. मला आज कंटेंट काय सुचत नाहीये, काय बनवू काय नाही खरं भाई. तर माझा व्हिडिओ बनवून झालाय. मी घरी गेलो, फोनला चार्ज केला, धीरजचा फोन आला, धीरज बोलला की भेटूया आपण. तर आता मी कुर्ल्याला आलोय, मी अजून धीरज आहे. अक्षय बोलला की त्याला त्याच्या मित्राला भेटायला जायचंय, तर त्यामुळे तो आला नाही. आम्ही दोघंच आहेत खूप दिवसानंतर भाई. अजून कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. ते आमच्या मध्येच आहे, ते तुम्हाला सांगणार नाही. बाकी काय बोलतो, केस विसा कापले नाही रे बाय. हा त्याचा आता लय मित्र झाले ना अक्षाचे, भेटू दे त्याला नंतर. तर आता खूप दिवसांनी भेटलोय. तर कार्यक्रम होईलच पाहिजे, कार्यक्रम धीरज करणार आहे, धीरज कडनं आज कार्यक्रम आहे. तर आता आम्ही हॉटेलमध्ये आलोय जेवायला. भूक लागली होती, धीरजला पण भूक लागली होती. धीरजला नॉनव्हेज नाही जमत, म्हणून त्याने शेजवान राईस घेतली आहे. आम्ही लॉलीपॉप, अजून शेजवान राईस चिकन. आपलं सुकून बॉईज लोकांचं. बॉईज आर सिम्पल,
त्यांना शेजवान राईस द्या. ते भाई काय पण काम करतील तुमचं. एकदम शेजवान राईस बॉईज लोकांची फेवरेट असते, बरोबर ना. त्याला चिकन पचत नाही म्हणून हा व्हेज खातोय. मस्त लॉलीपॉप खाणार का रे? ऍक्च्युली आय डोंट लाईक. काय काय? ऍक्च्युली आय डोंट लाईक. आई शपथ भाई, इंग्लिश कुठून शिकलीस? हा, ऍक्च्युली आय डोंट लाईक. बघा आता काम काय करतोय मित्र, आता आमच्या समोर इंग्लिश झाडतोय. मी आताच आलोय घरी, धीरज पण घरी गेला. इथं स्वीटी बसली आहे. अजून तुम्हाला माहिती का, चिकनचा वास आला बघा. आज चिकन बनवलंय, हा बघा चिकन बनवलंय. ते बंद कर ना, ते बंद कर. हे बंद करू, बंद केला चिकन. हे काय म्हणजे आज चिकन आहे चिकन. बाहेर पण चिकन, घरात पण चिकन. आज मजा आहे. मंटूला वास आला चिकनचा. चिकन मंटू चिकन खायला आली. वा मम्मी, आज चिकन. चिकन काल पुरणपोळी होती, आज चिकन. काल संडे होता तर काल पुरणपोळी खाल्ली. आज मंडे तर आज चिकन, कारण काल चिकन नव्हतं खाल्लं ना त्यामुळे. कालचा दिवस भरून निघला ना. हा, हे बघा हे दोन माझे लेकरा चिकनचा वेट करतायत. तर चला मग ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहेत चॅनलवर तर प्लीज 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 आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी माणसाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.